ती बघ. चल. कमळे कमळे काय ग एवढं का टेन्शन घ्यायली आहेस? उद्या द्यायचं आहे ना वो. मग आता अभ्यास कर की. आणि आज संध्याकाळी खोलीवर गेल्यावर त्या रिपोर्टचं काय करायचं ते बघूया की. ही कमळी अजून जर्नल्स पण कंप्लीट करायचं. मग ते केव्हा करणार ती? अरे हो. अरे देवा, हे तर माझ्या डोसक्यातच नाही आलं. कमळे अगं प्रोफेसरसनी सांगूया की जर्नल्स परवा देतो म्हणून. अगं नाही, आधीच त्यांनी 2 दिवस जास्त टाइम दिलाय आपल्याला. नको. अगं मग कसं करायचं हे समज? परीक्षेचा अभ्यास ते 2 जर्नल्स कसं होणार आहे सगळं? निंगे, या सगळ्याचा विचार आता हॉस्टेलवर जाऊन करू. चल आता अभ्यास करू. चल. पर तुमचं उपकार मी कधीच फेडू शकत नाही. प्रत्येक अडचणीत तुम्ही देवासारखं धावून आलास. आणि तुम्ही हायसा म्हणून माझी ही लढाई जरा सोपी होते. फोकस फोकस ऋषी. काय करतोयस ऋषी? फोकस यार, नोट्स काढायच्यात आपल्याला. फोकस फोकस ऋषी सर. घ्या कॉफी घ्या. काय नोट्स काढताय वाटतं? कमळीसाठीच ना. वहिनी काय ग, तुम्ही सगळे का सतत कमळे कमळे करताय? सगळे? कोण सगळे? म्हणजे तू आणि साहेबा आणि मी अख्ख्या क्लाससाठी नोट्स काढतोय. अरे मग त्यात कमळी आलीच ना. वहिनी अख्खा क्लास म्हणजे सगळा क्लास, त्यात सगळे आले, कमळी पण आली. तिच्यासाठी पण काढणारच ना? नाही ते ठीक आहे, पण तिच्यासाठी पण काढणार हे म्हणताना बघ ना चेहऱ्यावर अशी गोड स्माइल का आली रे? बघ बघ बघ. कधी कधी हसलो ग मी? मी तिथे बघून बोलतोय. तुला कसं दिसलं स्माइल? मला काय इथे स्माइल आहे? वहिनी तुला वेड लागलाय आणि तू मलाही वेड लावणार आहेस. ऋषी, वेळ तुला लागले. हे बघ, तुझ्या मनात काहीतरी चालू आहे एवढं मात्र नक्की. हा वहिनी तुला आणि साहेबाला मला छळण्या व्यतिरिक्त दुसरे उद्योग नाही आहेत. पण आता जा प्लीज, मला खूप कामं आहेत यार. ए ऋषी, मी काय म्हणते, हे बघ तुझ्या मनात आहे ना, मग ओठावर आणायला एवढं घाबरायचं कशाला? बोलून टाक ना. ओ वहिनी साहेब, पाया ऋषी पडतो. काय? ही फिलॉसॉफी छान आहे, पण मला आता नाही ऐकायचे. मला आता खूप काम आहे. प्लीज मला काम करू दे. ठीक आहे. मी काय म्हणते, ऐक ना फक्त एकदा. वहिनी मला काम करू दे ना यार, प्लीज. अरे ते तू कर, पण एकदा फक्त थोडा वेळ ऐक ना माझं. एकदा फक्त मी म्हणते म्हणून एकदा विचार कर ना. मी आता बाहेर रस्त्यावर बसून नोट्स काढ. नाही नाही ऋषी, मी तुला त्रास नाही देणार. ऐक ऐक. वेड तर लागले. सो वॉज गिवन अँड पोरीनो चला खाऊन घ्या. बंड्या कमळे चल खाऊन घेऊया. हो, मला नको, तुम्ही खावा, मला अभ्यास करायचा आहे. कमळे उपाशी पोटी अभ्यास करून तुझ्या डोसक्यात काय शिरणार आहे का? 5 मिनिटं ठेव की बाजूला ते आणि खाऊन घे की. कमळे चल गपगुमान खाऊन घे बरं. किती सळ्या लागतोय? पटकन होते खाऊन. बक्की तुझ्या आवडीचा बेसन पिठाचा पोळा आणि भाकरी केल्या. चल खा. काय नूडल्स? कमळे अगं बंड्याने नूडल्स आणल्यात. बंड्या अरे तुला 4-5 नवऱ्या मिळत बंड्या. ऐकू
कमळे हे घे. अगं खा की. कमळे अगं तुम्ही मेसला जेवायला गेला नाही का नाही ते कळलं मला. मला वाटलं कॅन्टीनला येशीला. कॅन्टीनला बियायला नाही सा मग आलो तुम्हाला खायला घेऊन. अगं 5 मिनिटं ठेव बरं आधी बाजूला. 5 मिनिटं खाऊन घे. 5 मिनिटानं काय नाही होणार. खाऊन घे. शाबास. कंठ्यात तू बी की नाही कवा कवा आया ना आबांसारखं सांगतोयस बघ. मी गावाकडे गेल्यावर आबासनी सांगणार आहे का आमच्या तिकडं मुंबईला आमच्यासोबत कोण राहतं माहित आहे? बंडे आबानं बंडे आहे. हे मला आवडले बरं का कमळे. काय नूडल्स? ए अरे बंड्या आबा. कमळे अगं म्हणजे बंड्याला बी आबांसारखं टक्कल पडणार होय. ह्यो जो आबांना कळलं की नाही ते बिल्ले असतील बघ. वय आणि मी तर आबासनी सांगणारच आहे. बंड्या मुंबईत मुद्दाम आबांची ऍक्टिंग करत होता मग खातोयस मार. धर तुला दुसरं नूडल्स देऊ का? नको. त्याला बी वाढ की ताटात दे. बंड्या हे घे. बंड्या अरे काय तू रडायला का लागलायस? अगं त्यो आबांचा एक किस्सा आठवला ग. मी खोड्या करायचो की नाही मग आबा मला मारायला माझ्या मागं लागायचं. मी गावभर पळायचो त्यासनी गावायचोच नाही. तो किस्सा आठवला ना हसून हसून माझ्या डोळ्यातलं पाणी आलं. काय आबा पण तुला हसायला येते वय. इथं आमच्यावर रडायची वेळ आली आहे बाबा. का आता काय झालं? अरे यो अभ्यासानं आणि एक महत्वाचं काम बी आहे. आता कसलं काम? अरे त्याचं काय झालंय मी कॉलेजची GS आहे ना व मग ते प्रिन्सिपल सरांनी मला सांगितलंय का आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झालेत आणि इथनं पुढे 4 महिन्यात जेवढे कार्यक्रम होणार आहेत त्याचा ग्राउंड रिपोर्ट काढायला सांगितलंय मला. परीक्षेच्या टायमाला हे कसलं काम ग? चला पटापटा खाऊन घ्या. बोल. चला निघतो मी. आत येताना थोड्या वेळाची परमिशन घेऊन आलोय. गेलं पाहिजे मला. आणि तुम्ही आता अभ्यास करत बसा आणि लवकर झोपा. लय वेळ जागू नका. काय निघे. वय येतो मी कमळे. कमळे मी बी आता उद्याच्या कॉलेजची तयारी करतो. हा आता होमवर्क बी होतं चाललाय. थोडासा हाय बाकी तो सकाळी उठून लवकर करतो. आता तू कर तुझं प्रिन्सिपल सरांचं काम सुरू. काय ग रात्रीचे 10 वाजले तरी अजून खोलीतली लाईट चालूच? मॅडम अहो 10 वाजता बाहेरच्या लाईटी बंद होतात की नाही आतल्या चालू राहिले तरी चालतंय की. अच्छा म्हणजे आता तूच मला नियम सांगणार का? ओ मॅडम जर खोलीत कोण अभ्यास करत असेल तर खोलीतल्या लाईटी सुरू ठेवल्या तर चालतात की. हो पण ते कोणी अभ्यास करत असेल तर. आणि जर कोणी झोपत असेल ना तर लाईट बंद करायची असते. होय खरं कमळे अभ्यास करत बसलेली. पण तू तर झोपली आहेस ना. आणि कोणी झोपत असेल तर लाईट बंद करायची असते. खरं ते कधी जर त्या झोपणाऱ्याला काही ऑब्जेक्शन असेल तर. म्हणजे आता तू मला नियम शिकवणार का? होय त्या हॉस्टेलचं रजिस्टर बघा जावा त्यात बी असंच लिहिलंय. आम्ही ते वाचूनच बोलतोय.